दिसते तसं नसते ना म्हणून जग फसते। शाहीसाहेबांनी माझ्याबद्दल कितीही शब्द बोलले असतील ते त्यांचा भाग झाला, पण तुम्ही वास्तविक कसा आहो किंवा नाही हे तुम्हाला बघायचं आहे। आणि म्हणून खरी गंमत, गोंधळ, तमाशा, ख्याल गायन, भजन, कीर्तन ही सगळी समाज प्रबोधनाची माध्यम आहेत। समाज प्रबोधन करत असताना तुमच्याशी काहीतरी हितगुज करायची आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे शाहिरी या नात्याने। आणि म्हणून आम्ही जे काही आम्हाला ठाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हे सांगत असताना आम्ही शिकलो मुकलो तो आमचा वैयक्तिक गुणत्व समजावा, आणि जे आम्ही काही बरोबर सांगणार आहे ते सर्व महापुरुषांचे विचार समजावे अशी अपेक्षा करतो। दोन्ही शाहिरांना आणि आयोजकांना शाहिरा चिंतनाचं सहकार्य करून कार्यक्रमाचा आस्वाद घ्या अशी विनंती करतो आणि हो घातलेल्या कार्यक्रमाला हात घालतो। धन्यवाद, धन्यवाद। जय शिवाजी, जय महाराष्ट्र। समाज सज्जन हो, आई बाप माझे समाज
सज्जन आणि ज्यांच्या करून केले विज्ञानार्जन आणि घरी त्या पुरुषोत्तमाचे परिमार्जन आणि मेळ तिरंग्याच्या माझ्या भारतीय लोक परंपरेनुसार सगळ्या धर्मपंथामध्ये आपल्या आराध्याला पूजण्याचा प्रघात आहे, पद्धत आहे, रीत आहे आणि त्याशिवाय आपण कुठल्याही कार्याला हात घालत नाही. शैलीच्या माध्यमातून सुद्धा गण पूजला जातो आणि आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय हे. जन म्हणजे लोक, गण म्हणजे लोकांच्या समोर. मही नाही म्हणत, मराठी वाङ्मय म्हणतं, मराठी वाङ्मय म्हणतं. 126 पानांबरोबर या शब्दाचा अर्थ दिलेला आहे वाङ्मयामध्ये. आणि म्हणून त्या आपल्या आदर्शाला सर्वप्रथम आम्ही शैलीच्या माध्यमातून ज्याला गण म्हणतो तो आम्ही एक रचना सादर करत असतो आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे. मागायचं काही नाही. तुकोबाराय म्हणतात नको नको आम्हा मेल्यावरी मोक्ष आताची प्रत्यक्ष दावी डोळा. तुकोबाराय म्हणतात नको नको आम्हा मेल्यावरी मोक्ष, मेल्यावर मोक्ष काय कामाचं नाही, आताची प्रत्यक्ष दावी डोळा. याच डोळा याच ती आहे. म्हणून म्हणण्याचं तात्पर्य आहे गण सादर आहे त्यासाठी एका गवळणीची चाल घेतली आहे मी. रेकॉर्डिंग गवळण आहे. मुरलीवरी माझा जीव जळे, अरे मुरलीवरी माझा जीव जळे आणि कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे.
मित्र अतिशय सुंदर गायक सदानंद भजन मंडळाचे गायक सन्मान्य पुंडलिकरावजी मेश्राम साहेब मुक्काम वाघोली यांच्याकडे मला 100 रुपयाची घ्या आराधनाच्या गीतावरती पारितोषिक मिळाला माझ्याकडून सतत प्रणाम धन्यवाद लाख लाख शुक्रिया। आरंभी करू ही आराधना आणि त्या नागभूमीच्या करुणा घडा। काही लोकांच्या लक्षात आलं असेल आणि काही लोकांना इतिहास माहिती असेल। आपल्या भारताचा इतिहास पाहिला तर 2च वंशाचा इतिहास आहे, एक आर्यवंश आणि दुसरा नागवंश। या दोघांचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास संपला। या 2 वंशाचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास हा भाग आहे। तर आपण सगळे नागवंशी लोक आहोत। तुम्हाला माहित आहे तुमच्या आराध्य शंकर भगवान गणेश भगवान वगैरे वगैरे ही सगळी नाग लोक होती। गणेश शंकर भगवान हे तर भूतान देशाचे प्रबळ आदिवासी गोंड सम्राट राजे होते। शंकर भगवान भूतान देशाचे प्रबळ राजे होते, गोंड राजे होते शंकर भगवान आणि कैलास त्यांची राजधानी होती। आणि म्हणून आम्ही सगळे नागवंशी लोक आहोत आणि म्हणून या नागभूमीच्या करुणागणा ही नागांची भूमी आहे। समजले काय? तुम्हाला माहिती आहे नागपूर नागनदी वगैरे हे जे इतिहास आहेत हे सगळे या नाग लोकांच्या वास्तव्यावरून पडलेले नाव आहे। आणि आम्ही सगळे नागवंशी लोक, हा काही इतिहास दडलेला नाही। प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास यामध्ये सविस्तर याबद्दल वर्णन दिलेलं आहे। आता वर्णन करायचे आहे, मागायचे काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात तुझं आहे तुझ पाशी परी जागा अंतरी निर्मळ वाचेचा रसायन तया करा मारा चंदन लावायची गरज नाही आहे। लोकांना भक्तिवान आहोत दाखवायची गरज नाही आहे। ते तुमच्या आचरणातून दिसायला पाहिजे, ते तुमच्या आचरणातून दिसायला पाहिजे तर तुम्ही मनुष्य। आणि म्हणून तर तुम्हाला माणसाची भेट मागितली की नाही? आणि म्हणून तुम्ही घराच्या ठिकाणी आपल्या आई वडिलांची पूजा करू शकता, तुमच्या गुरुची पूजा करू शकता की तुमचे जे कोणी आदर्श असतील त्या सर्वांची पूजा तुम्ही घराच्या ठिकाणी करू शकता। गणेश भगवंत नाराज होणार नाही आणि जो कोणता देव नाराज होत असेल आई बापाची पूजा केल्यानं तर तो देवच नाही असं समजून चला, तो देवच नाही। कारण गणेश भगवंत स्वतः उदाहरण आहेत। ते म्हणतात जगातले 7ही स्वर्ग आई वडिलाच्या पायाशी आहे। तुकोबा काय म्हणतात सारं जग फिरून अडचण आलं मायबाबा सारखं तीर्थ नाही पण आमच्या कुत्र्याशिवाय भागत नाही, आमच्या कुत्र्याशिवाय भागत नाही। ज्याच्या घरी पैसा जास्त असला त्याच्या घरी कुत्र नक्की असते आणि काय गरीब लोकही पोचतात नाही का? आणि कुत्रे असं पोचते तुम्हाला काय सांगू। एकदा मॉल मध्ये गेलो, डी मार्ट मध्ये, एक माझा मित्र मिळाला ओळखीचा, तो माझा कॉलेज फ्रेंड होता आणि अचानक त्याच्या पत्नीशी ते दोघेही मिळून आले सामान घ्यायसाठी, किराणा घ्यायसाठी। आणि अचानक भेट झाली तर त्यानेच मला विचारलं म्हणे खालीकडचे आता काय चालू आहे? साहेब म्हटलं माझी शायरी चालू आहे। आणि मग त्यांनी ते बिस्किट घेतले, मी माझ्या नातीसाठी बिस्किट घेतले, पण त्यांनी घेतलं 255 रुपयाचा एकच पुडा। म्हटलं हा कोणता बिस्किट आहे? तो म्हणते हा कुत्र्याचा आहे। अरे बापरे, म्हटलं तुझ्या घरी कुत्रा आहे? मायबाप कदाचित अनाथालयामध्ये असतील, पण कुत्र्यासाठी 250 रुपयाचा बिस्किटचा पुडा। तुम्हाला सांगतो त्याला दूध लागलं सारं। एवढंच नाही तर ज्या सोप्यावर आपल्या घरी आलेला आमदार खासदार बसते त्या सोप्यावर कुत्रही बसते, म्हणजे कुत्र्याला तो आमदार सारख्याच लायकीचे। लाज नाही शरम नाही, मायबापाचा बोट घालायला शरम वाटते पण सकाळी उठून कुत्र्याची साखळी धरून फिरवायला नेते। अरे ज्या मायबापानं तुमच्यासाठी हाडाच्या गाड्या केल्या रे, रक्ताचं पाणी केलं, त्यांचं बोट धरायला शरम वाटते। आम्ही त्यांचंच तर बोट धरून चालायला शिकले। म्हणून माझं म्हणणं आहे किसी की यादों में शमे तो दिए जाए, किसी की यादों में शमे तो दिए जाते हैं। कभी पत्थरों में खिलने वाले फूल आज किसी की तुरबत पे खिलते हैं। अरे दिल में गिर जाते हजारों लोग यार दुनिया में, पर भाग पैसी दौलत है तो जिंदगी ये मर्यादित है, तो जिंदगी ये मर्यादित है। आई वडील अशी संपत्ती आहे जीवनात एकच वेळ मिळते, पुन्हा मिळत नाही आणि ते फुकट मिळते, फुकट। पण मोफत मिळालेल्या वस्तूची किंमत नसते। काय म्हणतो
जशी वसना पूर्वी नाही जशी जो इच्छा ठेवते त्याला फळ मिळेल पण तसेच कर्मयश नावशा म्हणून भावतीत देव ही सत्ताची म्हणे तुकडोजी महाराज आम्ही भावतीत देव सत्ताची म्हणे ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण आचार नाही तर आचार वाचून पाहिला का मी आचार जर तसे नसतील तर किती मोठ्या भावाचे त्याला कोणी गोपनीय नाही तुमच्या भावाला कोणत्या त्याबद्दल किती मोठी आवाज टाकला तुम्ही म्हणून कवी महाराज म्हणतात पातळ पुढे हरी गेले तो माई पुढे पहा या कर्मकांडाचा प्रत्येक संत ऋषीमुनी आणि विरोध संतांना या कर्मकांडाचं समर्थन केलेलं नाही तरी आजच्या असा ठासूर ठासूर भरला तर तो जायला काहीच नाही आताच नाही आणि म्हणून म्हणायचं आहे काय बघा तुझ्या सणा या ठिकाणी सन्मानाचे मित्र दिलजी पवनीकर साहेब मुक्काम नागपूर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाच्या पारितोषिक आला या गणेशच्या रचनेवरती माझ्याकडून सतत प्रणाम धन्यवाद लाख लाख शुक्रिया। आणि शाळे साहेबांनी आम्हाला प्रश्न केला आणि प्रश्न काय म्हणाले जास्त लांबल्यासारखं विचारत नाही थोडंसंच विचारतो बोले तैसा चालेल त्याचीच वदावी पावले
आहे तुम्ही बोलताय करताय सांगता मला दुसरंच नाही का लहानसंच हे लहानसं आहे जगातले काय म्हणते भारतातले 21 मंदिर कुठे कुठे आहेत त्याचे नाव काय कोणत्या ठिकाणी आहे पहा आणि काय थोडंच विचारतो बोलण्याची परिभाषा काय वाटतं माहिती ठीक आहे चला ऐका महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू अनेक ठिकाणी सांगतो या ठिकाणी गणपतीपुळे कर्नाटक गिडमुंडे हरियाणा कंदपाल कासरगोड माधवपूर मानस गंगोत्री नगरकोइल पिलारपट्टी रामेश्वरम स्वामी विलासम आणि तिरुचिरापल्ली याच्या पलीकडे आपला यात का हा मोरगाव भैरवेश्वर चितळे पाली मधाड रंजनगाव ओढा लेण्याद्री आणि येऊर एवढ्या ठिकाणी ह्या गणपतीची मंदिर आहेत आता सांगा काय करायचं ठीक आहे मंदिर आहेत मग काय करायचं आपण जाऊ शकतो इथे म्हणतो तू काय मला की तुझा आहे तुझी पाशी परिचय का बोलला अशी कुठेही जायची गरज नाहीये नाही का कार्तिक स्वामी आणि गणपती गणेश भगवंतामध्ये शर्यत लागली की पहिली पूजा कोणाची व्हायची कोण श्रेष्ठ दोघांपैकी तर त्या कार्तिक स्वामीला सांगितलं भगवान की म्हणे जो संपूर्ण पृथ्वीच्या जेव्हा धर्माचं दर्शन होऊन पहिले येईल त्याची पूजा पहिले होईल कार्तिकानं आपल्या मुलावर स्वारी केली आणि गणपतीचं महादेव मंदिर याला महादेव मंदिर केव्हा पडतं चालेल किती दिवस लागतील मला आणि म्हणून गणपतीनं आपल्या बुद्धीचा वापर केला त्याला माता पार्वती शंकर भगवंताच्या भोवती फेरी घातली त्याच्या पायापुढे मला सगळ्याचे जगातले देव धर्माच्याच पायाशी आहे याच गोष्टीवर त्याला पहिल्या पूजेला मान मिळाला म्हणायचं तात्पर्य असं आहे मी सांगलं तुकडा म्हणता सारं जखमी होतं माय बाबा सारखं तीर्थ नाही पण तरी तुम्ही एवढे मोठे मंदिरा विचारले काही हरकत नाही आता तुम्हाला तर माहित असतीलच माझे चुकलं असेल तर तुम्ही सांगा कशा स्वरूपाचा तुमचा प्रश्न होता तर मी मला छोटासा प्रश्न विचारतो मी सांगतो तुम्हाला की महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं आणि अनेक लोक त्या ठिकाणी मरण पावले जवळ 5-6 दिवसामध्ये 10 लाख लोक मरण पावले एवढे सैनिक मारले वेगवेगळे पक्षाचे कोणाचे पांडवांचे आणि धृतराष्ट्राला विचार पडला की म्हणे हा अनाचार होत आहे अत्याचार होत आहे अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत सैनिक मारले जातात त्याच्या स्त्रिया विधवा होतील त्यांचे मुलं अनाथ होतील म्हणे नाही हा विध्वंस पाहिजे म्हणून त्याला आपण एक दूत पाठवून कृष्ण बोलला खरे आणि श्रीकृष्णाला विनंती केली की म्हणे श्रीकृष्णा तू माझ्या भेटीला ये आज आणि आपल्याला समन्वय बैठक घ्यायची आहे ती समन्वय बैठक ठरली संध्याकाळच्या वेळेस युद्ध थांबलं नाही समन्वय बैठक संध्याकाळच्या वेळेस ठरली आणि त्या समन्वय बैठकीमध्ये युद्ध थांबण्याचा निर्णय घ्यावा अशी दोघांनी पक्षाकडून मांडणी करण्यात आली तर त्या ठिकाणी पांडवाचे 5 लोक होते म्हणजे 5 पांडव होते पांडवातले 5 लोक होते कौरवातले 5 लोक होते तर कौरवातले 5 लोक कोणते आणि पांडवातले 5 लोक कोणते श्रीकृष्ण भगवंताला सोडून ना धृतराष्ट्राला सोडून समजलं काय आणि ते कोण आणि कोणत्या दिवशी समन्वय बैठक झाली त्यांची निष्पन्न काय झालं नाही युद्ध पुन्हा चालू झालं दुसऱ्या दिवशी पासून कारण दुर्योधन ऐकला नाही तो सगळ्याला भारी पडला ऐकला नाही पुन्हा युद्ध दुसऱ्या दिवशी सुरू झालं कोणत्या दिवशी ते बैठक झाली आणि पांडवाचे 5 लोक होते कौरवाचे 5 लोक होते आता मी म्हणू शकतो आता प्रश्न आहे पाई होंगी गाँव में कोई मदहोश होंगे अपनी मेहुआ की बाहों में किसी ने बजट उठे हैं शहर में तो किसी ने खुशियां पाई के गाँव में कोई मदहोश होंगे अपनी मेहुआ की बाहों में मगर हमने तो धंधा देखी माहौल गाँव के बाहर तो शरद शोधनी तो शरद शुभकर्णी अनुग्रह